राजकारणात आरोप प्रत्यारोप हे नवीन नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेला थेट आणि सडेतोड हल्ला सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना रोहित पवार यांनी गोरे यांना आव्हान दिले. जयकुमार गोरे, आपण आधीच उघडे पडले आहात, त्यामुळे उघड्या लोकांच्या तोंडून झाकली मूठ अशा गप्पा शोभत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं भिसे जामीन प्रकरणात आणि उच्च न्यायालयानं शोषण प्रकरणात आपला जामीन फेटाळताना काय म्हटलं होतं ते पुन्हा आठवून देऊ का? हिम्मत असेल तर समोर या, ओपन डिबेट करूया, स्थळ वेळ तुम्ही ठरवा. आहे का हिम्मत? या एका पोस्टनेच राजकीय वातावरण तापलंय. पवारांनी केवळ गोरे यांच्यावर शब्दखान सोडला नाही, तर सार्वजनिक चर्चेचे खुले आवाहन देऊन संघर्षाची दिशाही खुली केली. राज्य राजकारणामध्ये सध्या बारामती ते सातारा या पट्ट्यावरती पवार विरुद्ध गोरे याचा संघर्ष रंगताना दिसत आहे. जयकुमार गोरे हे पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले असून सत्ताधारी शिबिराचे विश्वासू मानले जातात. दुसरीकडे रोहित पवार हे विरोधी पक्षातील तरुण आणि थेट बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. या चकमकीनंतर सोशल मीडियावरती रोहित पवार आणि समर्थकांचा जल्लोष हा दिसून आला आहे. अनेकांनी ओपन डिबेट होऊ दे, कोण सत्य सांगतं हे समोर येईल अशी मागणीही केली. राजकीय निरीक्षकांचं मत असं आहे की रोहित पवार यांनी गोरे यांच्यावर केलेला हल्ला केवळ वैयक्तिक नाही, तर तो महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचं प्रतीक बनले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांचे जमीन घोटाळे उघडे करू का अशी धमकी दिली होती. गोरेंच्या धमकीला पवारांनी प्रतिआव्हान दिले असं म्हटलंय, तर ते वावगं ठरणार नाही. राज्याच्या राजकारणात रोहित पवार विरुद्ध जयकुमार गोरे हा नवा राजकीय राऊंड हा रंगलाय आणि त्याची ठिणगी सोशल मीडियावरून थेट लोकांपर्यंत पोहोचली आहे.